नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करण्यासाठी आता शेवटचे काही दिवस उरले आहेत। अजूनही ई-के-वाय-सी करताना लाडक्या बहिणींना विविध प्रकारच्या अडचणी येत आहेत। तर ई-के-वाय-सी करण्याची सविस्तर प्रक्रिया आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तसेच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर देखील व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राइब करायला आणि पेजला फॉलो करायला विसरू नका। चला मोबाईलच्या आणि कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती यासाठी गुगलवरती येऊन आपल्याला www.ladkibahin.maharashtra.gov.in ह्या वेबसाईटचं सर्च करायचं आहे। बघा, अधिकृत वेबसाईट असणार आहे .gov.in आणि एक नंबरला जी वेबसाईट येणार आहे त्या वेबसाईट आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर या पद्धतीने तुमच्यासमोर लाडकी बहीण योजनेचे पोर्टल ओपन होईल। त्यानंतर एक नंबरला या ठिकाणी लिंक आहे त्यावर क्लिक करा। त्यानंतर या ठिकाणी तुमचा 16 अंकी आधार क्रमांक टाका। ज्या लाडक्या बहिणीची आपण ई-के-वाय-सी करत आहोत तिचा या ठिकाणी आधार क्रमांक टाका। त्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चा कोड जो दिला आहे तो कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि कॅप्चा कोड टाकल्यानंतर तुम्हाला खाली येऊन मी सहमत आहे बटनावर क्लिक करून OTP पाठवा म्हणायचा आहे। त्यानंतर तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईलवर या पद्धतीने OTP येईल। तो 6 अंकी OTP तुम्हाला टाकून या ठिकाणी खाली सबमिट करा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। सबमिट करावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी वडिलांचा अथवा पतीचा, नातेवाईकाचा किंवा इतर कोणाचाही आधार नंबर टाकू नका। GR मध्ये असा कोणताही उल्लेख नाही, फक्त वडील आणि पती दोघांचाच आधार नंबर टाकू शकता। तुमचे लग्न झाले असेल तर पतीचा टाका, अविवाहित असल्यास वडिलांचा टाका। तुमच्या आधार कार्डवर ज्याचं नाव आहे त्याचा आधार क्रमांक टाकून या ठिकाणी कॅप्चा कोड टाकून पुन्हा तीच प्रोसेस करा आणि पतीच्या किंवा वडिलांच्या आधार नंबरवर जो OTP येईल तो OTP तुम्हाला परत टाकावा लागतो। आता मी या ठिकाणी OTP पाठवा म्हणतो। त्यानंतर बघा, या महिलेच्या पतीच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या नंबरवरती OTP आला आहे। कधी कधी OTP यायला उशीर देखील होतो, साईट अपडाऊन होते, त्यामुळे वाट बघा आणि होत नसल्यास रिफ्रेश करा। त्यानंतर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा विषय आहे। आता या ठिकाणी बघा, वडिलांचे अथवा पतीचे नाव ऑटोमॅटिकली वेबसाईट तुम्हाला सांगतं, कारण आधार कार्डवरून वेबसाईटने माहिती घेतलेली असते। त्यानंतर तुमची जी कोणती जात आहे ती जात या ठिकाणी निवडायचं आहे। मराठा समाज असल्यास सर्वसामान्य आहे, मुस्लिम असल्यास सर्वसामान्य, भटक्या जमाती आहात का, अनुसूचित जाती आहे का, जमाती आहे का, जो तुमचा प्रवर्ग आहे तो प्रवर्ग या ठिकाणी निवडा। त्यानंतर हा जो प्रश्न आहे लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही जर पात्र असाल, तुम्ही सर्व अटी निकषांमध्ये पात्र असाल तर तुम्हाला दोन्ही ठिकाणी होय आणि होय हाच पर्याय निवडावा लागणार आहे। कारण हा पहिला प्रश्न असणार आहे तो ट्रिकी प्रश्न आहे। यात शेवटी बघा, निवृत्ती वेतन घेत नाहीत असं म्हटलं आहे, त्यामुळे दोन्ही प्रश्नाला तुम्हाला या ठिकाणी होय होय म्हणून या खाली जो टिक मार्क आहे त्यावर टिक करून तुम्हाला सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचे आणि तुमची ई-के-वाय-सी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे अशा पद्धतीचा तुमचा पोर्टल येणार आहे, पॉपअप येणार आहे आणि पॉपअप आल्यानंतर तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झाली आहे। आता सरकार छाननी करून तुम्ही पात्र आहात का अपात्र हे ठरवणार आहे। त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण